एक मोठी बातमी नाशिकमध्ये अशोक खऱ्याचं प्रकरण गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। तसंच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। पीडित तरुणीचं कार्यालयात लैंगिक शोषण करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करण्यात आली। तर या प्रकरणी पीडित तरुणींनी कार्यालय प्रमुखांकडे तक्रार केली होती, पण त्याची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आरोपीचं फावलं। एका बहुराष्ट्रीय कंपनीत हा प्रकार घडलाय। या प्रकरणी 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपींना खरे तर पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। दरम्यान हे धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या आरोपींची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। लग्नाचं वचन देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते। ऑफिसमध्ये लगट करण्याचा प्रयत्न या आरोपींकडून होत होता। पीडितेचा वारंवार पाठलाग देखील हे आरोपी करत होते। तर जबरदस्तीने मांसाहार करण्यास त्यांना भाग पाडलं होतं अशी देखील माहिती समोर आली आहे। कार्यालयात वारंवार विनयभंग केला जात होता आणि बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न केला गेलाय असा देखील आरोप करण्यात आलाय। नमाज पठण करण्यास देखील भाग पाडण्यात आलं। तर हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी देखील या कंपनीत करण्यात आली। बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे। त्यापैकी एक गुन्हा आज होता। आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची पीसी मागितली आहे। अजून ऑर्डर झालेली नाही आहे। बहुतेक 1-2 दिवसाची पीसी भेटणार आहे। फक्त जे 8 फिर्याद आहे प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे। वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू, ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे। दरम्यान आरोपींची नावं काय आहेत ते देखील आपण पाहूयात। आरोपींची नावं समोर येत आहेत। दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान आणि रजा मेमन, शाहरुख कुरेशी आणि शफी शेख अशी ही नावं आहेत। शाहरुख शेख, आसिफ अन्सारी हे आरोपी आहेत आणि त्यांची आता नावं समोर आली आहेत। त्यांची वेगवेगळी पोस्ट होती, सॉफ्टवेअर इंजिनियर बनू नये असं सर्व असतात आणि ते ओपन कॅबिन असतं, म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं, तर ते फ्रेंडली होऊन जातात। त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते। तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी आरोपींनी वाईट नजरेने बघितलं। पहिल्या गुन्ह्याच्या बाबत म्हणताय फक्त हो, नाही सेम नियर अबाउट ऑल ऑफेन्स आर सिमिलर। तुम्ही सगळे एफआयआर वाचला का? एक मिनिट नाही अजून आलेच नाही कोर्टात एफआयआर। ॲज पर आवर नॉलेज आम्हाला पण थोडी माहिती काढावी लागते ना आमच्या विरुद्ध काय चालू आहे काय नाही। आत्तापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे। नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे। मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करतायत। बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे।